महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्यांविरोधात खरं तर मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करू अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी दिली आहे। तर औरंगजेबाच्या प्रकरणावरून लोणीकरांनी शरद पवारांवरही टीका केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव लोणीकर आहेत। सर, काय सांगाल, ज्या प्रकारचा व्हिडिओ आलेला आहे, महिला पोलीस अधिकाऱ्याचा थेट विनयभंग करण्याचा प्रयत्न आहे तो जमावाने केलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? सरकार याची गंभीर दखल घेणार का? नागपूरमध्ये जी दुर्घटना झालेली आहे, विशिष्ट समाजाच्या लोकांनी हिंदू वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या गाड्या फोडल्या, घरावर दगडफेक केली, महिलांना मारहाण केली, पोलीस अधिकारी महिलांना मारहाण केली, पोलीस अधिकारी महिलांचा विनयभंग केलेला आहे आणि अशा गुंडांना यांच्यावर मोका लावला पाहिजे आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातली भूमिका अतिशय कडक घेतलेली आहे। ज्यांनी ज्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली, ज्यांनी विनयभंग केला, अशा लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलणार आहोत। कबर हटवण्याबाबत कुठेही तयार होत नाहीयेत, एकच पक्षामधील दोन मतप्रवाह आहेत। शरद पवार गटाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? माननीय शरद पवार यांनी एक गठ्ठा मताचं लांगुल चालन केलेलं आहे। गुन्हेगार आहेत, बदमाश आहेत, जे देशद्रोही आहेत, अशा लोकांचं सुद्धा शरद पवार साहेबांनी वेळोवेळी समर्थनच केलेलं आहे। त्यांना वोट बँक तयार करायची आहे। औरंगजेब हे देशद्रोही होते, त्यांची कबर संभाजीनगरला ठेवणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळं ती कबर हटवली पाहिजे, अशी आमच्या सगळ्या आमदारांची मागणी आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।